चलो, वेलकम टू द नेक्स्ट लेक्चर ऑफ सिव्हिल टेक. लास्ट लेक्चरमध्ये आपण ट्रस्ट चालू केलं होतं. ट्रस्टचा एक सिम्पल प्रॉब्लेम आपण सॉल्व करायचा प्रयत्न केला होता. त्याचं मी रिॲक्शन कॅल्क्युलेट करून दिलं होतं RARB आणि एका मेंबरचा फोर्स कॅल्क्युलेट करून दिला होता FAB आणि FACचा पण आपण फोर्स कॅल्क्युलेट केला होता. मी तुम्हाला गृहपाठ दिला होता की तुम्ही B पॉईंटचा आणि C पॉईंटचा फोर्स कॅल्क्युलेट करा. ॲक्च्युअलमध्ये जर तुम्ही B पॉईंटचाच कॅल्क्युलेट केला तर Cचे बाय डिफॉल्ट फोर्स तुम्हाला मिळणारच आहे. कसे ते आज आपण बघूयात. ठीक आहे, हे बघा, हे ट्रस्टचं एक्झाम्पल होतं. विसरले असेल तर एक रिमेंबर करून देतो, आठवण करून देतो. 5 मीटर 5 मीटर 5 मीटर हे असं एक्झाम्पल होतं. त्याच्या इथे 10 किलो न्यूटन फोर्स लावला होता. कोणत्या पॉईंटला? C पॉईंटला. तर मी तुम्हाला याच्यामध्ये एक स्मार्ट ट्रिक सांगितली होती. 60-60-60चा जर त्रिकोण असेल, ट्रस असेल, तर हा जो तुमचा फोर्स जो ऍक्ट होतो ना, तो या टोटल लेंथच्या सेंटरला ऍक्ट होतो. ठीक आहे, म्हणजे हा कितीला झाला होता? 2.5 मीटरला ऍक्ट झाला होता. मग आपण काय केलं? सगळ्यात पहिले फ्री बॉडी डायग्राम कॅल्क्युलेट केली, RARB कॅल्क्युलेट केलं आणि आपल्याला FAC आणि FABच्या व्हॅल्यू कुठून मिळाल्या होत्या? जेव्हा आपण पॉईंट A कन्सिडर केला होता. पॉईंट A जिथून आपण स्टार्ट करतो तिथे काय असतं? नेहमी आपण टेन्शन कन्सिडर करतो. जर RA असं अपवर्ड जात असेल तर हे आपण टेन्शन कन्सिडर केले. टेन्शन कॉम्प्रेशन लास्ट लेक्चरला सांगितलं होतं. टुवर्ड्स द जॉईंट असेल ते काय झालं? कम्प्रेशन. अवे फ्रॉम द जॉईंट असेल ते काय झालं? टेन्शन. बरोबर ना? बघा, हे या जॉईंटच्या कुठे चाललंय? अवे चाललंय. म्हणजे इथे काय दाखवलंय मी? टेन्शन दाखवलंय. तर आपल्याला नेहमी काय करायचंय? जो कोणता ट्रस आपण सॉल्व्ह करू ना, या ट्रसला ना असं ब्रेक करायचंय, पॉइंट वाईज, जॉईंट वाईज ब्रेक करायचंय. ठीक आहे, हा A पॉइंट बघा मी कसा केला. हे फार महत्वाचं आहे. हे जर जमलं, हे ज्याला जमलं त्यालाच ट्रस सॉल्व्ह करता येणार. हे फिक्स मध्ये सांगतो. ABC जो काय ट्रस आहे आपला, त्याला आपण मी काय केलं? पॉइंट वाईज डिवाइड केलं. A पॉइंटला मी टेन्शन कन्सिडर केलं, म्हणजे सगळे पॉइंट हे AB आणि AC मी लांब जाताना दाखवले. ठीक आहे, त्याच्यावरनं मग मी काय करणार? इक्वल अँड अपोजिट फोर्स प्रोव्हाइड करणार. बरोबर ना? इक्वल अँड अपोजिट फोर्स नसेल तर हा ट्रस इकडे ढकलला जाईल. बरोबर ना? म्हणून मी काय करणार? B पॉइंटला या पॉइंटच्या अपोजिट फोर्स प्रोव्हाइड केला, म्हणजे या डायरेक्शनने. B पॉइंटला या पॉइंटच्या अपोजिट डायरेक्शनने प्रोव्हाइड केला. सर आपल्याला ह्याचं तर डायरेक्शन अजून माहिती नाही. बरोबर, ही रिॲक्शन कुठे चालली आहे? अपवर्ड. एक इकडे जाणार. तर हे त्रिशूळ जर फॉर्म करायचं झालं तर कुठे कुठे होणार? हे म्हणजे त्रिशूळ तुम्हाला लेक्चर नंबर 3 मध्ये सांगितलंय मी, त्रिशूळ मेथड काय. ती जर तुम्ही बघितली नसेल तर एकदा ते बघून घ्या. नाही तर इथे पण एक सिंपल ट्रिक सांगतो. RB ची रिॲक्शन कशी चालली? अपवर्ड. याच्या अपोजिट मध्ये ही तर मला घ्यावीच लागली. हे या डायरेक्शनने आलं तर मी ही इक्वल अँड अपोजिट मला या डायरेक्शननी प्रोव्हाइड करावं लागेल. मग आता फक्त हे उरलं तर आपण काय करणार? याचं जे डायरेक्शन आहे तेच डायरेक्शन इथं फॉरवर्ड, कॅरी फॉरवर्ड करणार. चला, इतकं कळालं. मग आता उरला कोणता पॉइंट? C. हा जर अपवर्ड जात असेल तर हा कुठे जाईल? डाऊनवर्ड, म्हणजे याच्या अपोजिट जाईल. त्यावेळेस आपल्याला हा फोर्स माहित नसतो बरं का. मी काय सांगतोय, ही डायग्राम आपल्याला, ट्रसची डायग्राम भेटली की तुम्हाला या पार्ट मध्ये डिवाइड करायचं आहे. कळालं ना? तुम्ही म्हणताल सर आपल्याला मागच्या याच्यात FAC -6.2 मिळाली म्हणजे कम्प्रेशन आलं, जेव्हा की मी इथं टेन्शन दाखवलंय. पण ही व्हॅल्यू त्यावेळेस फाइंड आउट केलेली नव्हती ना आपण काय केलं? एक एक व्हॅल्यू फाइंड आउट करतोय. तर प्रत्येक व्हॅल्यू फाइंड आउट झाल्यानंतर कळतं आपल्याला की हे आपण जे अज्युम केलं होतं ते चुकीचं आहे, उलट आहे. ठीक आहे, तर आपल्याला इथे मायनस व्हॅल्यू आली म्हणजे काय? अपोजिट डायरेक्शन आहे. पण एकदा का तुम्ही जे ब्रेक केलं ना, त्या ब्रेकनेच अनालिसिस करायचं. सगळ्यात शेवटी लिहिताना सांगायचं हे कम्प्रेशन आहे, हे टेन्शन आहे. ठीक आहे, आपण बघून घेऊ आता. लेटस कन्सिडर द जॉईंट नंबर B. B जॉईंट आपण आता कन्सिडर करतोय. हा जॉईंट आहे B. हे इकडे एक फोर्स चाललाय, हा असा इकडे एक चाललाय. दोघांमधला अँगल आहे इथे 60 डिग्री. या फोर्सला मी नाव दिलं FBC. या फोर्सला मी काय नाव देऊ? FAB, जो की आपल्याला माहिती आहे 3.1 किलो न्यूटन. आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं आहे? आपल्याला FBC कॅल्क्युलेट करायचं आहे. RB आपल्याला ऑलरेडी माहिती 5 किलो न्यूटन. कसा कॅल्क्युलेट करणार FBC? FBC साठी आपल्याला काय करावं लागणार? FBC साठी आपण काय करू शकतो बरं? चला, समेशन FY इज इक्वल टू 0.
अपवर्ड डायरेक्शननी जाणारे फोर्स बघा. अपवर्ड डायरेक्शननी कोणते कोणते फोर्स जात आहेत? 5 किलो न्यूटन, बरोबर ना. अपवर्ड पॉझिटिव्ह, आपले डायमेन्शन काय आहेत साइन कन्व्हेन्शन? अपवर्ड पॉझिटिव्ह, डाऊनवर्ड निगेटिव्ह. सो अपवर्ड जाणारा कोणता फोर्स आहे? आरबी प्लस 5. हा कोणता आहे? हॉरिझॉन्टल फोर्स आहे, याला मी कन्सिडर नाही करणार. आता या फोर्सचा एक कॉम्पोनंट अपवर्ड जाईल, याचा एक हॉरिझॉन्टल जाईल. आपल्याला अपवर्डशी घेणं देणं आहे, बरोबर ना. हे त्रिशूळ फॉर्म झालं बघा, तर त्याच्यामुळे हा अपवर्ड जाईल. डाऊनवर्ड का नाही येणार? आपल्याला हे त्रिशूळ फॉर्म करायचे. लेक्चर नंबर 3 मध्ये तुम्हाला कळून येईल. तर FBCचा जो हा कॉम्पोनंट अपवर्ड चाललाय त्याचं काय येणार? व्हॅल्यू काय येणार? या FBCची व्हॅल्यू अपवर्ड कॉम्पोनंटची काय व्हॅल्यू येणार? त्याची व्हॅल्यू येणार FBC साइन 60, बरोबर ना. ठीक आहे. कसं येणार? ज्याला अँगल चिटकतो तो झाला कॉस, म्हणजे हे जर कॅल्क्युलेट करायचं असतं तर तो कॉस झाला असता. ज्याला अँगल चिटकत नाही किंवा जो समोर असतो त्याला आपण काय म्हणतो? साइन. तर हा जो वर्टिकल कॉम्पोनंट झाला याची व्हॅल्यू काय? FBC साइन 60. अपवर्ड चाललाय, दॅट्स वाय पॉझिटिव्ह, प्लस 5 प्लस इथे काय येईल? 5 प्लस FBC साइन 60. एम आय राईट? यस सर. 5 इज इक्वल टू मायनस FBC साइन 60 ची व्हॅल्यू काय? 0, 1/2, 1/√2, √3/2, 1, 0, 30, 45, 60. 1.71 डिवायडेड बाय 2, हे 1.71 √3 ची व्हॅल्यू 0.8 अप्रॉक्सिमेट घेतो मी, इंटू 0.8. चला, 5 डिवायडेड बाय 0.8 म्हणजे FBC इज इक्वल टू किती येतं रे हे? 50 डिवायडेड बाय 8. किती आलं? 8 सकूम 48, उरले 2, 8 2 16, उरले 4, 6.25 किलो न्यूटन. ही आली आपली FBC ची व्हॅल्यू. FBC इथे निगेटिव्ह येतं, हे निगेटिव्ह मी इकडे ट्रान्सफर करतो. दॅट्स वाय FBC इज इक्वल टू मायनस 6.25. हे निगेटिव्ह व्हॅल्यू आली म्हणजे तुम्ही जे साइन कन्व्हेन्शन अज्युम केले त्याच्या ऑपोजिट आहे. मायनस 6.25 किलो न्यूटन विच इज इन कंप्रेशन. ठीक आहे. चला, FBC व्हॅल्यू मिळाली, FAC व्हॅल्यू मिळाली, FAB व्हॅल्यू मिळाली. मग काय करायचं? सगळ्यात शेवटी आपण एक चार्ट तयार करणार, त्याच्यामध्ये प्रत्येक व्हॅल्यू लिहिणार. काय लिहिणार? बघा, RA काय होतं? 5 किलो न्यूटन आणि ते टेन्शन. RB काय होतं? 5 किलो न्यूटन टेन्शन. FAB काय होतं? 3.1 किलो न्यूटन टेन्शन, बरोबर ना. FBC काय होतं? FBC व्हॅल्यू काय? 6.25 किलो न्यूटन कॉम्प्रेशन. आणि FBC झालं. आता काय उरलं? FAC. किती आहे FAC? मायनस 6.25 आहे हे पण. 6.25 किलो न्यूटन इन compression. So this is all about the analysis of truss with the method of joint. याच्यामध्ये आपण प्रत्येक बाजूतला फोर्स कॅल्क्युलेट केला. प्रत्येक बाजूमध्ये कसा फोर्स येतो ते आपण बघितला. कसा येतो? तर FAB मध्ये टेन्शन आहे, BC आणि AC मध्ये कंप्रेशन. कसं मग फायनल फिगर होणार बघूयात आपण. हे एकदा हे ड्रॉ करून घ्या किंवा स्क्रीनशॉट मारा, तुम्हाला फायनल फिगर दाखवतो मी. फायनल फिगर बघून घ्या. हा आपला टरस. या टरसचे FAB हे RA इज इक्वल टू 5 किलो न्यूटन अपवर्ड, RB इज इक्वल टू 5 किलो न्यूटन अपवर्ड.
एफ ए बी कसा आहे एफ ए बी टेन्शनमध्ये. टेन्शन काय असतं, रेड कलरच्या पेनाने दाखवतो. टेन्शन म्हणजे काय असतं, अवे फ्रॉम द जॉईंट. काय असतं, अवे फ्रॉम द जॉईंट. तर जर हा जॉईंट आहे ए, तर याच्यापासनं अवे दाखवतो मी, या जॉईंट पासनं पण अवे येणार, म्हणजे दिस इज व्हॉट द टेन्शन. व्हॅल्यू ऑफ एफ ए बी इज इक्वल टू, व्हॉट इज द व्हॅल्यू, 3.1 किलो न्यूटन. करेक्ट. या आता BC वर. FBC काय कंप्रेशन मध्ये, कंप्रेशन टुवर्ड्स द जॉईंट. हा जॉईंट आहे आणि हा जॉईंट आहे, या दोन्ही जॉईंट कडे येणार फोर्स काय झाला, BC. त्याचे मॅग्निट्यूड काय, 6.25 किलो न्यूटन. सिमिलरली हा कोणता आहे, हा झाला B, हा कोणता आहे C, हा कोणता आहे कॉम्प्रेशन मध्ये ना, टुवर्ड्स द जॉईंट इज कंप्रेशन. सेम मॅग्निट्यूड 6.25. दिस इज द फायनल व्ह्यू ऑफ द ट्रस. आणि याच्यातल्या प्रत्येक मेंबरची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केलेली आहे. तुम्हाला सगळ्यांना कळालेलं असेल अशी अपेक्षा बाळगू आपण. याला रिवाइज करायचं झालं तर एकदा मी 2च मिनिटात रिवाइज करून देतो. सगळ्यात पहिल्यांदा आपण काय केलं, ट्रसचं एक एक्झाम्पल घेतलं. या ट्रसच्या एक्झाम्पलमध्ये आपण काय बघितलं, ABC नावाचे 3 जॉईंट आहेत. पहिले तर मी मनाने एक्झाम्पल घेतलं होतं, त्याच्यामुळे मी चेक केलं परफेक्ट आहे, इम्परफेक्ट आहे, रिडंडंट आहे. मी सॉल्व्ह कधी करू शकेन, ज्यावेळेस परफेक्टच असेल त्यावेळेस. ठीक आहे, तर परफेक्टच निघालं आपलं. परफेक्ट ट्रस कळाल्यानंतर मग मी पहिलं काय केलं, सगळ्यात पहिले मी रिॲक्शन फाइंड आउट केला. रिॲक्शन फाइंड आउट RA RB झाल्या की मग मी त्याच्यानंतर एक जॉईंट घेतला. ते एक जॉईंट घेण्यासाठी मी काय केलं, पूर्ण ट्रस जो आहे तो स्प्लिट केला वेगवेगळ्या जॉईंटमध्ये. पहिले मी ॲझ्युम केलं टेन्शन. जर आपलं ॲझम्पशन चुकलं तर आपली व्हॅल्यू होते निगेटिव्ह. त्याच्यावरनं आपल्याला कळायचं की याच्यामध्ये टेन्शन नसून कंप्रेशन आहे. तर असं करत करत प्रत्येक जॉईंटचं मी फोर्स कॅल्क्युलेट केला आणि फायनल सगळ्या मेंबरमधला FAB, FBC, AC मधले आपण फोर्सेस कॅल्क्युलेट केले. हे तर होतं सोपं एक्झाम्पल. याच्यानंतर आपण थोडं अवघड एक्झाम्पल घेऊ आणि मग ॲनालिसिस ऑफ ट्रस स्टॉप करू. ओके, चल स्क्रीनशॉट मारा. चलो, नेक्स्ट एक्झाम्पल घेतो मी आता. थोडंसं कॉम्प्लिकेटेड असेल हा, घाबरून नाही जायचं. तिरपा झाला का रे ट्रस? अरे अरे अरे, ट्रस इज लाईकली टू बेंड फ्रॉम हिअर. ओके, आता झालं बरोबर. याच्या सेंटरला दाखवायचं आहे मला. सेंटर हे आहेच असं, ही स्ट्रेट लाईन आहे बरं का, थोडीशी ड्रॉ करताना वाकडी तिकडे दिसत असेल. चल, कसं काढू, वहीवर ड्रॉ करणं आणि इथे ड्रॉ करणं खूप फरक आहे. मला एक सांगा, तुम्ही लहानपणी हे असे झेड आकाराचे, मला आता नाव नाही लक्षात त्याचे, झेड आकाराचे कोण बघितलेत का? हे असे झेड आकाराचे. तर याच्यामध्ये एक प्रॉपर्टी असते, जर हा अँगल थिटा असेल ना तर हा अँगल पण थिटाच असतो. हा थिटा असेल ना, हे पण थिटाच असतो. ठीक आहे, इथे कुठे तुम्हाला झेड दिसते? मला दिसते. इथे एक झेड आहे, इथे एक थिटा आहे, बरोबर ना. हे बघा, हा झेड. सिमिलरली इथे थिटा असेल तर हा अँगल काय झाला, थिटा. ओके ना, कोणाला काय अडचण?
नाही. हे असं तुम्हाला एक्झाम मध्ये देणार नाही बरं का कोणी, हे थिटा हे थिटा हे थिटा. मी स्टार्टिंगलाच तुम्हाला सांगून दिलं, म्हणजे नंतर तुम्हाला कळणार नाही. मी नाव देतो आता, ABCDEF. डायमेन्शन देतो आता, 1.6 मीटर, 1.6 मीटर, 1.6 मीटर, 1.6 मीटर. ओके. लोड देतो आता 5 किलो न्यूटन, याच्यावर पण देतो लोड 5 किलो न्यूटन. चलो, इतकं सगळं आपल्याला प्रॉब्लेम मध्ये गिवन होतं, एक्सेप्ट द व्हॅल्यू ऑफ दिस थिटा. या थिटाच्या व्हॅल्यू आपल्याला दिलेल्या नाहीत, आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल. एक आपल्याला लहानपणीच्या शिकलेल्या अभ्यासक्रमानुसार एवढंच कळतं की झेड आकाराचं जे काही अँगल असेल, इथे इथे सेम असणार, इथे इथे सेम असणार. ओके. चला, आता मी काय करणार, थिटा कॅल्क्युलेट करणार. थिटासाठी मी लावणार टॅन थिटा. इथे टॅन थिटा लावा बरं. काय असतं टॅन थिटा? कोनासमोरील बाजू डिवायडेड बाय कोनालगतची बाजू, बरोबर ना. फ्रंट साइड डिवायडेड बाय ऍडजसंट साइड. ठीक आहे. मग काय येतं, 1.6 डिवायडेड बाय 1.6 इज इक्वल टू 1. टॅन थिटाची व्हॅल्यू 1 कधी असते? ती असते जेव्हा आपला अँगल असतो 45 डिग्री. ठीक आहे. चल, मग थिटाची व्हॅल्यू आता आपल्याला मिळाली. दिस इज 45, दिस इज 45, दिस इज 45, दिस इज 45. हे आपल्याला कळालं. मग इथून पुढे आपण काय करणार, आता इथून पुढे आपण एक काम करू ना, सरळ याची फ्री बॉडी डायग्राम काढून घेऊ, बरोबर ना. कुणाला काही त्रास फ्री बॉडी डायग्राम काढायची असल्यास? नाही ना त्रास कुणाला, कारण मी एकदा फ्री बॉडी डायग्राम काढून घेतली ना, आपल्याला सगळे डायरेक्शन क्लिअर होऊन जातात. बघू आपण फ्री बॉडी डायग्राम. इथे पॉइंट किती दिसत आहेत, जॉईंट किती दिसत आहेत, एफ दिसतोय, ई दिसतोय, डी दिसतोय, सी दिसतोय, बी दिसतोय, ए दिसतोय. ठीक आहे. स्प्लिट करायला सगळ्यांना वेगवेगळं करा. मी स्टार्ट करतो एफ पॉइंट पासून. जिथून स्टार्ट केलं तो पॉइंट नेहमी असतो टेन्शन मध्ये, अवे फ्रॉम द जॉईंट. मी एफ ला अजून काय केलंय, टेन्शन. एफ इज आउट गोईंग, दॅट्स वाय. जे आउट गोईंग असेल ते टेन्शन. आणि याला इकडे हा कोणता फोर्स झाला रे, एफ ए, बरोबर ना. एफ ए हा कोणता झाला, एफ 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 ए. या फोर्सचं नाव एफ, म्हणजे इथे बघा एफ फॉर फोर्स, आणि कॉम्पोनंट कोणता आहे, एफ ए कॉम्पोनंट. दॅट्स वाय हा जो कॉम्पोनंट आहे तो एफ ए, बरोबर ना. एफ एफ ए, एफ ए. ठीक आहे. चला, हा झाला आपला एफ चा पॉइंट. एफ च्या पॉइंटच्या पुढे गेलो तर आलो आपण ई पॉइंट कडे. ई पॉइंट वर आपल्याला काय दिसतंय, डाऊनवर्ड फोर्स आहे ना. या डाऊनवर्ड फोर्सची व्हॅल्यू दिलेली आहे 5 किलो न्यूटन. तर आता हे 5 किलो न्यूटनचं, चला ठीक आहे, इथं रिॲक्शनचं आपण काय म्हणणार, आर एफ. चला, हे डाऊनवर्ड फोर्स आहे 5 किलो न्यूटनचा. आता काय करणार, सिम्पली इक्वल अँड अपोजिट. हे इकडे चाललंय तर याचा कॉम्पोनंट कसा येईल, इकडे येईल ना, याच्याकडे येईल. इक्वल अँड अपोजिट लावायचं, सेम कॉम्पोनंट राहणार तो एफ ए. ओके ना. आता ठीक आहे. आता काय उरलं, याच्यावर अजून कोणता फोर्स येतो, हा तिरप्या आकाराचा असा एक येईल, बरोबर ना. आणि हा एक असा एक येईल, आणि येईल का अजून असा एक येईल. सर, हे डायरेक्शन तुम्ही अपवर्डच का दाखवले, त्याचं एकमेव कारण आहे, मला दाखवायचे होते. मग मला दाखवायचं मिनिंग काय, मी हे ॲज्युम केलंय. जर माझं डायरेक्शन मी चुकीचं दाखवलं असेल, व्हॅल्यू काय येणार आहे तुमची, निगेटिव्ह येणार आहे. सिम्पल. तुम्ही त्याला डाऊनवर्ड जरी दाखवलं, व्हॅल्यू निगेटिव्ह आली तर त्याचा मिनिंग झाला ते अपवर्ड आहे, बरोबर ना. ठीक आहे. चला, अजून काही आहे का रे, ई वर आहे ना हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट. हा असा दाखवला मी. बघा ई वर किती कॉम्पोनंट येत आहेत, हा हा हा, इकडं इकडं इकडं. त्याच्यामुळे ई हा फारच लेंदी पॉइंट आहे सॉल्व्ह करायला.
आपल्याला एक्झाम मध्ये असेच पॉइंट पकडायचे आणि ते सॉल्व्ह करायचे ना. व्हेरी गुड, हुशार आहेत तुम्ही. असे पॉइंट आपण इग्नोर करणार आहेत एक्झाम मध्ये बरं का, नीट लक्षात ठेवा. थिटाची व्हॅल्यू किती आहे? 45 डिग्री. 45 डिग्री. हा कॉम्पोनंट काय झाला? एफ ई डी. हा कॉम्पोनंट काय झाला? एफ ई सी. एम आय राईट? यस. हा एफ बी ई. हे इथे बघा बरं, मी याच्यानुसार नाव देतोय. हा कोणता झाला? एफ बी ई. आणि हा कोणता झाला? एफ ए ई. ठीक आहे, पुढे चला या डी पॉइंट कडे. डी पॉइंटची रिॲक्शन अपवर्ड, या फोर्सच्या अपोजिट डायरेक्शन. हे अपवर्डला रिॲक्शन अपवर्ड कोणी सांगितलं? मनानी. ठीक आहे, इथे मन फार लावावं लागतं ट्रसमध्ये. मनानी जर लावलेलं डायरेक्शन बरोबर आलं तर व्हॅल्यू पॉझिटिव्ह येणार, नाही आलं तर व्हॅल्यू निगेटिव्ह येणार. डी पॉइंट, डी पॉइंट वर हे काय झालं? आर डी. ही काय झाली? रिॲक्शन झाली आर डी. आर डी रिॲक्शन. आणि आर डीचं हा कॉम्पोनंट एफ ई डी झाला ना, सेमच राहील. हा कोणता कॉम्पोनंट झाला? एफ सी डी. अजून कोणतं जातं डी वर ना? नाही. चला या इथे वर सी पॉइंट कडे या, ब्रेक करा सी पॉइंटला. हा कॉम्पोनंट काय झाला? इक्वल अँड अपोजिट. कोणता झाला तो? एफ सी डी. इकडनं एक कॉम्पोनंट येतोय, हाच येणार ना, एफ ई सी. इकडे एक कॉम्पोनंट जातोय, तो कोणता जाईल? एफ बी सी. हा झाला एफ ई सी. हा चला, याच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये हे असणार, याच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये हे असणार. हा काय कॉम्पोनंट झाला? एफ बी सी. हा काय झाला? एफ बी ई. हा काय झाला? एफ ए बी. ठीक आहे, आता येऊ इकडे लास्ट. हा झाला ए पॉइंट. याच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये हे, याच्या ना अपोजिट डायरेक्शन मध्ये हे, याच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये हे. अजून काही हाय? हाय. याच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये हे. याचं नाव काय आहे? एफ एफ ए. याचं नाव आहे एफ ए ई. आणि याचं नाव आहे एफ ए बी. चला एवढं ड्रॉ करून घ्या किंवा स्क्रीनशॉट मारून घ्या, म्हणजे रब करतो मी हे. कळालं ना रे? याच्यामध्ये काही अडचण आहे? सिम्पली काही ठिकाणी मी ॲझ्युम केलं, काही ठिकाणी इक्वल अँड अपोजिट लावावं लागलं. कारण तुम्ही जर एफ सी डी ॲझ्युम वरच्या साईडनी केलं तर इक्वल अँड अपोजिट डाऊनवर्डच येणार. ठीक आहे ना? ओके. न्यूटन्स थर्ड लॉ विसरायचा नाही. एव्हरी ॲक्शन हॅज अन इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. तो विसरला ना मग मार्क पण विसरून जायचे. ओके, चला रब करू. रब करूयात. फार छान फिगर आली आहे. तुम्ही पण अशी छान सिस्टमॅटिक काढलं तर प्रॉब्लेम हा इझी होऊन जातो. कशाला डबल काढू? ए पॉइंट तिथंच ठेवतो ना, एफ एफ पॉइंट. चला पॉइंट नंबर एफ कन्सिडर केला मी. ॲट जॉइंट एफ. काय आहे ॲट जॉइंट एफ? समेशन एफ वाय लावून टाका. समेशन एफ वाय लावलं इज इक्वल टू 0 केलं की काय दिसणार मला? मला मिळणार आर एफ. सगळं तर अननोनच आहे. पहिली स्टेप काय पाहिजे तुम्हाला? कॅल्क्युलेशन ऑफ रिॲक्शन ही पहिली स्टेप पाहिजे. रिॲक्शन कॅल्क्युलेट करायच्यात तुम्हाला. मग तुम्ही काय करणार? मुवमेंट ॲट ए. मुवमेंट ॲट ए घ्यायची आपल्याला. मुवमेंट ॲट ए जर घ्यायची असेल ना, याला जरा असं इथे ड्रॉ करा. हे झालं आर एफ, हे झालं आर डी. ठीक आहे ना? चला मुवमेंट आपल्याला कुठे घ्यायची? या पॉइंटवर घ्यायची. टेकिंग movement at F. टेकिंग movement at F.
सांगा आता या पॉइंटवर घ्यायची सगळ्यात जवळचा कॉम्पोनंट हा आहे 5 किलोन्यूटन फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स 5 इंटू 1.6. कसा जातोय हा असा जातोय म्हणजे काय झाला क्लॉकवाईज पॉझिटिव्ह अँटी क्लॉकवाईज निगेटिव्ह. ठीक आहे म्हणजे काय झालं आता 5 इंटू 1.6 क्लॉकवाईज आहे म्हणून पॉझिटिव्ह घेतलं. हा फोर्सचं काम संपलं. इकडे या रिॲक्शन आहे. रिॲक्शन कशी जाते अशी फिरतीये म्हणजे काय झालं अँटी क्लॉकवाईज आर डी मायनस म्हणजे मायनस आर डी इंटू हे परपेंडिक्युलर डिस्टन्स किती झालं 3.2. चला या आता डी पॉइंटचं पण काम संपलं. इथे या फोर्स कसा चाललाय डाऊनवर्ड कसा फिरेल ए कडे एफ कडे येण्यासाठी क्लॉकवाईज फिरेल ना. सो प्लस 5 इंटू दिस डिस्टन्स 3.2. या इथं बी ला कोणता फोर्स आहे नाही प्रश्नच मिटला. मग ए कडे या. ए पॉइंट हा एफ पॉइंटच्या लाईन ऑफ ऍक्शन वर आहे. जर हे कळत नसेल तर असं करा हा 5 किलो न्यूटन मल्टिप्लाइड बाय याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स काही आहे का नाहीये कारण त्याच पॉइंटवर आहे ना तो. परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे का याचं नाही म्हणजे 0. 5 इंटू 0 0 कन्सिडर नाही करायचा. तर मग मी रिॲक्शन मुवमेंट ऍट एफ ला घेतली आणि इज इक्वल टू 0 केलं. चला त्याच्यातनं मला काय मिळालं रे 16 पंचे किती असतं 30 16 3 48 64 16 85 8 बरोबर ना 16 85 16 64 32 16 3 48 एक मिनिट बरं चुकून जाईल नाही तर 16 1 16 32 16 3 48 16 64 16 पंचे यस राईट. का बरं मी कन्फ्यूज झालो 16 पंचे 80 यस. तर 1.6 इंटू 5 8 मायनस आर डी इंटू 3.2 त्याला मी तिकडे देतो पाठवून. हे 32 गुणिले 5 करून घ्यायचे 3.2 इंटू 5 हे 0 5 3 15 5 दुने 10चा गेलं 1 5 3 15 आणि 1 16. ओके तर मग मी काय केलं ही व्हॅल्यू किती येते 16 याला मी तिकडे दिलं पाठवून. आर डी हा पॉझिटिव्ह झाला ना तिकडे गेलं की डिवायडेड बाय मी 3.2 केलं. 8 आणि 6 किती होतात रे 14 म्हणजे किती झालं 24 डिवायडेड बाय 3.2 इज इक्वल टू आर डी. आर डी ची व्हॅल्यू बघा बरं काय आहे ते आर डी आर डी आर डी. त्याला थोडंसं अजून सिम्प्लिफाय करायचं असेल तर 240 डिवायडेड बाय 32 करा. 2 गुणिले 16 आणि हे येईल 120 बरोबर ना. दोन्ही याला 2 नी भागितलं नंतर पुन्हा याला 2 नी 8 याला 2 नी 60 बरोबर. आता झालं सोपं 60 डिवायडेड बाय 8 6 7 42 6 8 48 6 9 54 बरोबर येतंय का. 5 इंटू 1.6 प्लस 5 इंटू 3.2 मायनस व्ही डी इंटू 3.2. हे याचं आन्सर बघा बरं कॅल्क्युलेट करा. आर डी किती येते आर डी येतं मी इथे कॅल्क्युलेट करून ठेवलंय. आर डी येतं किती 7.5 येतं असं काहीतरी दिसतंय मला बघा. आणि समजा वेगळं आन्सर आलं ना काय व्हॅल्यू वेगळी येईल बाकी काही नाही. प्रोसेस तर सेमच राहणार आहे. प्रोसेस महत्वाची ती समजली पाहिजे. आर डी 7.5 येतं का बघा बरोबर ना. हे काय 8 7 56 उरले 4 8 पंचे 40 आर डी येणार 7.5 आणि आर डी आलंय पॉझिटिव्ह दॅट्स वाय आर डी हे अपवर्ड आहे. ठीक आहे आता काय करायचं आपल्याला सिंपल एक लॉजिक लावायचं समेशन एफ वाय इज इक्वल टू 0. या टरसवर पूर्ण जे अपवर्ड डाऊनवर्ड फोर्सेस आहेत ते बघा. आर एफ अपवर्ड पॉझिटिव्ह प्लस आर डी अपवर्ड पॉझिटिव्ह हे दोन्ही डाऊनवर्ड आहेत. -5 इज इक्वल टू 0. चलो आर एफ मला माहिती नाही. आर डी मी आत्ताच कॅल्क्युलेट केलाय 7.5 -10 इज इक्वल टू 0 बरोबर ना. हा तर मग आर एफ किती आला पाहिजे. अजून कोणता राहिला का. अरे हा फोर्स राहिला ना
हा फोर्स राहिला ना, मी हे 5 आणि हे 5 कन्सिडर केलं होतं, म्हणजे अजून एक इथे 5 येईल, -5 इज इक्वल टू 0. इथे काय येईल -15. मग आर एफ बघा काय येतं, आर एफ येतं 7.5 किलो न्यूटन पॉझिटिव्ह अपवर्ड. कळालं नाही? काय कळालं तुम्हाला? सगळ्यात पहिल्यांदा मुवमेंट ॲट एफ घेतली. मुवमेंट ॲट एफ घेतल्यानंतर काय झालं, मुवमेंट ॲट एफ म्हणजे या पॉईंटवर घेतली मुवमेंट, सगळे फोर्सेसनी हा हे तर कन्सिडर केला नाही कारण लाईन ऑफ ॲक्शनवर आहे. ठीक आहे, त्याच्यावरून आपल्याला आर डीची व्हॅल्यू मिळाली. मग समेशन एफ वाय लावलं, समेशन एफ वायमध्ये अपवर्ड पर पॉझिटिव्ह, डाऊनवर्ड निगेटिव्ह केलं, 5 मायनस आली कारण ते डाऊनवर्ड आहेत, हा आणि हा. मग आपल्याला त्याच्यावरून आर एफची व्हॅल्यू मिळाली. मग आपण थोडक्यात काय कॅल्क्युलेट केलं, या दोन रिॲक्शन कॅल्क्युलेट केल्या, 7.5 अपवर्ड आणि 7.5 अपवर्ड. दोन्ही रिॲक्शन ज्या मी दाखवल्यात अपवर्ड, ज्या मी अजूम केल्या होत्या त्या बरोबर आल्या. ठीक आहे, जर एखादी व्हॅल्यू निगेटिव्ह आली असती तर एक रिॲक्शन डाऊनवर्ड असं त्याचा मिनिंग झाला असता. चलो, आर एफ मला आता मी येतो ॲट जॉईंट एफ, जिथून आपण स्टार्ट करणार होतो प्रत्येक जॉईंटचे कॅल्क्युलेशन. आर एफची व्हॅल्यू मला मिळाली 7.5. ठीक आहे, आता मला एफ एची व्हॅल्यू नाही माहिती, एफ एची व्हॅल्यू नाही माहिती. मी जॉईंट एफवर काय लावलं आहे आता, समेशन एफ एक्स इज इक्वल टू 0. समेशन एफ एक्स काय आहे, इथे एकच हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट आहे, म्हणजे एफ ए काय झाला, 0 झाला ना रे, कारण इथे दुसरा कोणता हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट दिसतोय का तुम्हाला? नाही. सो एफ ए 0. आणि वर्टिकल कॉम्पोनंट काय, वर्टिकल कॉम्पोनंट समेशन एफ वाय लावा इज इक्वल टू 0. अपवर्ड पॉझिटिव्ह 7.5 अपवर्ड, हा पण अपवर्डच चाललाय. काय नाव आहे याचं, एफ ए प्लस एफ ए इज इक्वल टू 0. सो आपल्याला काय मिळालं, एफ ए इज इक्वल टू -7.5 किलो न्यूटन. मायनस मिनिंग काय रे, कंप्रेशन. म्हणजे आता आपल्याला एफ एची व्हॅल्यू मिळाली 0 आणि एफ ए ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली, काय मिळाली, -7.5. ठीक आहे, हे झालं अबाउट जॉईंट एफ झालं. ठीक आहे, स्क्रीनशॉट मारा. चलो आगे चलते. आता हे बघा, आता डोकं लावायचं बरं, इथं छोटंसं डोकं लावावं लागतं. मी तुम्हाला सांगितलं या ई कॉम्पोनंटवर आता तुमच्याकडे दोन ऑप्शन आहेत, एक तुम्ही इकडे जाऊ शकता, एक तुम्ही इकडे जाऊ शकता. तुम्ही मध्येच उडी नाही मारू शकत एफ वरनं डायरेक्ट सी, असं नाही करता येत. हा, तुम्हाला जर चालू झालं ना तर क्लॉकवाईज जावं लागतं, नाही तर अँटी क्लॉकवाईज जावं लागतं. तर आता मी ई कडे बघितलं, ई कडे अननोन फोर्स काय काय दिसले मला, हा तर भेटून गेला आपल्याला, आता एफ ए भेटून गेला, हा अननोन आहे, हा अननोन आहे, हा अननोन आहे, हा अननोन आहे. तर एवढे सारे अननोन आपल्याला सॉल्व्ह नाही करतात. त्याच्यामुळे आपण येणार इथे आलो, नंतर मला काय भेटलेलं आहे, ऑलरेडी हा कॉम्पोनंट मिळालेला आहे. मग माझ्याकडे दोनच अननोन आहे, ते आपल्याला सॉल्व्ह करता येईल. त्याच्यामुळे मी आता कोणता जॉईंट घेणार आहे, ए पॉइंट. चलो, ॲट पॉइंट और जॉइंट काही म्हणा, ॲट पॉइंट ए. चला, फ्री बॉडी डायग्राम. हे असा फोर्स येतोय 5 किलो न्यूटनचा. हे खालून काहीतरी येत होतं ना, काहीतरी काय येत होतं, एफ ए येत होता, बरोबर. हे इकडं कोण जात होता, एफ ए बी. हे इकडं कोण येत होता, एफ ए. लावा समेशन एफ एक्स. हा अँगल किती आहे, 45 डिग्री. समेशन एफ एक्स जर मी लावलं, समेशन एफ एक्स इज इक्वल टू 0 मी लावलं, इथे काय दिसतंय, एफ एक्स डायरेक्शननी एफ ए बी जातोय. या डायरेक्शननी आपण आपले कन्व्हेन्शन काय ठेवलेले, साइन कन्व्हेन्शन पॉझिटिव्ह, लेफ्टवर्ड निगेटिव्ह. ठीक आहे, हे लक्षात राहू द्या. राईटवर्ड पॉझिटिव्ह, लेफ्टवर्ड निगेटिव्ह. हे राईटवर्ड चाललाय, दॅट्स वाय पॉझिटिव्ह. एफ ए बी पॉझिटिव्ह असणार. पुढे आता या एफ ए ईचा ज्याला अँगल चिटकतो तो झाला कॉस, आणि
हा कसं चिटकणार आहे, या डायरेक्शननी चिटकणार आहे, म्हणजे तो पॉझिटिव्ह असणार आहे. प्लस FAE cos 45. एम आय राईट? येस. अजून कोणता आहे का रे हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट? हा झाला, अजून आहे का कोणी? नाहीये. इज इक्वल टू 0. FAB ची व्हॅल्यू आपल्याला माहिती नाही, FAE ची व्हॅल्यू आपल्याला माहिती नाही. याला इक्वेशन 1 नाव देऊन टाका. समेशन FY कडे या. मग आता समेशन FY मध्ये काय दिसतंय? हा एक अपवर्ड चाललाय, हा डाऊनवर्ड चाललाय. याचा एक कॉम्पोनंट कसा येईल, असा डाऊनवर्ड, असा एक कॉम्पोनंट जाईल. ठीक आहे. तर FFA अपवर्ड पॉझिटिव्ह अँड डाऊनवर्ड काय निगेटिव्ह. अपवर्ड चाललाय म्हणून पॉझिटिव्ह FFA. हा पुढे हे डाऊनवर्ड येतोय म्हणून -5. ह्याचा काही संबंध नाही, हॉरिझॉन्टल आहे. याचा संबंध आहे, याचा जो व्हर्टिकल कॉम्पोनंट आहे तो काय झाला, साइन. कोणता साइन झाला, FAE sin 45 मायनस FAE sin 45 इज इक्वल टू 0. FFA याची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केलेली आहे आता. FFA ची व्हॅल्यू काय आहे, -7.5. बरोबर ना, हीच व्हॅल्यू होती ना. चलो, -7.5 -5 मायनस FAE sin 45 काय असतं, 0 1/2 1/√2 0 30 45 1/√2. 1/√2 ची व्हॅल्यू 1.√2 ची व्हॅल्यू असते 1.41. तर याला करा 10/14 किंवा 100/140. 10/14च करू आपण. किती येते रे व्हॅल्यू, बे एक बे, बे पंचे 10, बे एक बे, बे साती 14. दोघांनाही 2 डिवाइड केलं. आता बघा बरं, 0.717 साती साती 49, एक उरला. 0.71 व्हॅल्यू येते कोणाची, 1/√2 ची. तर मी इथं लिहिलं इंटू 0.71 इज इक्वल टू 0. चलो, त्याला तिकडे द्या बरं पाठवून, नकोच त्रास देतो तो इकडे. 7 आणि 5 12, हे आलं -12.5 इज इक्वल टू FAE इंटू 0.71. -12.5 डिवायडेड बाय 0.71 इज इक्वल टू FAE. चलो, आता याला काय करू आपण, एक याचा डॉट हटवला म्हणजे 125 केलं तर खालच्याला 7 करणार आपण. करा डिवाइड. 7 5 35, 7 1 7, बरोबर ना. 7 1 7 उरले किती, 5 55 उरले ना. 55 उरले तर 7 7 49, 7 8 56, म्हणजे साधारण येईल 108 काहीतरी. बघा बरं एकदा. नाही 108 नाही, 18 जवळपास 18 येईल. राऊंड अप कॅल्क्युलेशन केले. 18 गुणिले 7 करून बघा. 7 8 56, हाचा गेला, हाचे गेले 5, 7 1 7 आणि 5 12, 126. बघा 125 यायला पाहिजे होतं, 126 आलं. राऊंड अप केले कारण मी. सो मला काय भेटला, FAE हा जो फोर्स आहे हा मिळाला -18 किलो न्यूटन. कसं केलं कळालं ना. काही नाही, आपण FY घेतलं, FYचं जे काही इक्वेशन आलं त्याच्यामध्ये व्हॅल्यूज पुट केल्या. या व्हॅल्यू पुट केल्यानंतर मी sin 45 ची व्हॅल्यू इथून कॅल्क्युलेट केली, जी की मला 0.71 भेटली. इथे काय आलं, -12.5 डिवायडेड बाय 0.71. मी काय डोकं लावलं, इथला पॉईंट रिमूव्ह केला की इथला एक पॉईंट पुढे जातं, हे 7.1 येतं. तर मी याला 7 कन्सिडर केलं. तर मग इथं 125 डिवायडेड बाय 7 काहीतरी 18च्या जवळपास येतं. अशा प्रकारे मी विदाऊट कॅल्सी ही व्हॅल्यू काढली FAE ची. आता ही FAE ची व्हॅल्यू जी -18 आली, कुठे ठेवणार मी, ती ठेवणार इथे या इक्वेशन मध्ये. ठीक आहे. cos 45 ची सुद्धा 1/√2 असते बरं का व्हॅल्यू. तर इथे काय येईल, FAB प्लस FAE किती आहे, -18. -18 इंटू 0.71 इज इक्वल टू 0. ठीक आहे. तर
इंटू 0.71 केल्यानंतर काय व्हॅल्यू येते ती मी आताच सांगितली, इथे कॅल्क्युलेट करून दाखवली ना. तुम्हाला हे कळालं नसेल तर 18 इंटू 0.71 करा, तुम्हाला व्हॅल्यू भेटून जाईल जवळपास 100, याची व्हॅल्यू मिळेल 12.6 मिळेल तुम्हाला व्हॅल्यू. FAB ची व्हॅल्यू मिळेल 12.6. ठीक आहे. कसं कॅल्क्युलेट केलं हे? 18 गुणिले 0.7 हे तुम्हाला कॅल्क्युलेट करता नाही येणार. त्याच्यासाठी तुम्ही करा 180 गुणिले 7 हे कॅल्क्युलेट करा. किती भेटतं? 700. 7 8 56, आजचे गेले 5, 7 1 7 आणि 5 12. ठीक आहे. आता मला सांगा, इथे 7च्या अगोदर पॉइंट आहे, तर मग इथे काय येणार? इथे पॉइंट येणार 12.6च्या. कळालं ना का बरं तसं झालं? कारण इथे 18 व्हॅल्यू दिली आहे. 18 गुणिले 0.5 केलं म्हणजे अर्धी व्हॅल्यू होती, तर अर्ध्यापेक्षा जास्त व्हॅल्यू येईल. 18ची अर्धी काय झाली? 9. 9 पेक्षा थोडीशी जास्त व्हॅल्यू आली पाहिजे. हे झाला कॉमन सेन्स. ठीक आहे. हे इथले 2 पॉईंट मी बरोबर इथं 2 पॉईंटवर टाकून दिले, कारण माझी 1260 व्हॅल्यू येत होती ना. 180 इंटू 7 1260 आली होती. मग हे इथं 71 जे आहे, इथं जे 2 पॉईंट अगोदर आहे, इथं पण मी 2 पॉईंट अगोदर व्हॅल्यू पुट केली. कळालं? तर मग आता मला काय मिळाली? ही दुसरी FAB ची पण व्हॅल्यू मिळाली. FAB ची व्हॅल्यू काय होती? FAB ची व्हॅल्यू मला मिळाली 12.6 किलो न्यूटन. पॉझिटिव्ह आहे, दॅट्स वाय अपवर्ड. ठीक आहे. चला, आपल्याला कोणती व्हॅल्यू मिळाली आता? मी C पॉईंट इथं F पॉईंट करून A पॉईंटकडे आलो. A पॉईंटला आल्यानंतर मला मी FAB ची व्हॅल्यू मला काय मिळाली? 12.6, जी की पॉझिटिव्ह आहे. आणि FAE ची पण मला व्हॅल्यू मिळाली -18. FA ची तर पहिलेच मला माहिती होती. तर हा झाला आपला दुसरा पॉईंट सॉल्व्ह करून. चलो, कळतंय ना रे काय केलं आपण? कळालं नसेल ना मला तुम्ही सांगा, कारण हा जरा ना लेंदी पार्ट आहे. लेंदी पार्ट म्हणजे काय? उत्तरं येतात पण थोडंसं डोकं लावावं लागतं, थोडंसं स्मार्टनेस दाखवावा लागतो. तर मग मी इथे काय केलं? इथे सगळ्यात पहिले मी रिॲक्शन फाइंड आउट करण्यासाठी मुवमेंट घेतली. मुवमेंटवरनं मला RA/RD मिळाली. मग मी सिम्पली F जॉईंट घेतला. F जॉईंटवरचे फोर्सेस कॅल्क्युलेट केले. मग मी E कडे का नाही गेलो? कारण त्याच्यावर भरपूर रिॲक्शन होत्या, म्हणून मी गेलो A कडे गेलो. A कडे गेल्यानंतर फोर्सेस कॅल्क्युलेट केले. इथपर्यंत आपण आलेलो आहोत. आता माझं असं म्हणणं आहे की पुढचे जे पॉईंट आहेत ते तुम्ही कॅल्क्युलेट करावे. कारण जर मी तुम्हाला आत्ता तर माझे फक्त 2 पॉईंट शिकून झालेत, हे F आणि A कॅल्क्युलेट करून झालेत. जर त्याच्या पुढचे मी कॅल्क्युलेट करून दिले तर असे तर आपल्याला 2-3 घंट्याचं एकच लेक्चर लागेल. सर मग MPSC मध्ये कसं? MPSC मध्ये तुम्हाला लेंदी ट्रस देत नाहीत. मी जसं पहिल्या टाईपचं एक्झाम्पल घेतलं त्या टाईपमध्ये लगेच येणारं उत्तर असतं. तुमची जर प्रॅक्टिस चांगली असेल तर विदिन 50 सेकंद ते आरामात आन्सर येऊन जाईल. आता इथून पुढे तुम्ही स्वतःच्या प्रॅक्टिससाठी जॉईंट B कॅल्क्युलेट करायचा. जॉईंट B ची हे बघा, जॉईंट B मध्ये हे फोर्स आता आपण कॅल्क्युलेट केलेला आहे 12.6. जॉईंट B वर हा फोर्स ऑलरेडी तुम्हाला माहिती किती आहे? 5 किलो न्यूटन. बरोबर ना? हे बघा, हा सरळ फोर्स येतोय. नाही, तो जॉईंट B वर नाही, E वर आहे, सॉरी. बाकी हा फोर्स तर आहे का? आहे ना. या फोर्सला नाव काय देणार मी? FBE. हा इकडं जाणारा कोणता आहे? FBC. अजून आहे का काही? इकडे जाणारा, इकडे जाणारा, इकडे जाणारा. ठीक आहे. हा आपल्याला माहिती, हा कॅल्क्युलेट करायचा आहे, हे कॅल्क्युलेट करायचं आहे. लावा समेशन Fx इज इक्वल टू 0. सांगा समेशन Fx इज इक्वल टू 0. हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट कोणते आहेत? राईटवर्ड पॉझिटिव्ह, लेफ्टवर्ड निगेटिव्ह. FBC पॉझिटिव्ह -12.6 इज इक्वल टू 0. लगेच काय भेटलं तुम्हाला? FBC ची व्हॅल्यू मिळाली. किती मिळाली? 12.6. पॉझिटिव्ह मिळाली म्हणजे काय? ती राईटवर्डच चाललेली आहे. मग दाखवलं पण तेच आहे मी. सो आवर अझम्पशन इज करेक्ट.
नाऊ कॅल्क्युलेट द एफ बी ई. एफ बी कॅल्क्युलेट कसा करायचा, त्याच्यासाठी आपण लावायचं समेशन एफ वाय इज इक्वल टू 0. समेशन एफ वाय अपवर्ड डाऊनवर्ड कोणते फोर्सेस आहेत का बी वर, नाही. सो एफ बी ई इज इक्वल टू 0. ह्या दोन व्हॅल्यू आपल्याला मिळून गेल्या. अशा प्रकारे मी बीचं पण तुम्हाला सॉल्व करून दिलेलं आहे. चला मग आता तुम्हाला सी पॉईंट कॅल्क्युलेट करायचं ते पण सांगून देतो. सी पॉईंटचा हा फोर्स असा, हा असा, हा असा, हा कोणता आहे असा 5 किलो न्यूटन. याचं मला काही माहिती नाही, याला मी नाव देतो एफ सी डी. ठीक आहे. हा अँगल किती आहे 45 डिग्री. याचं नाव काय दिलं मी एफ सी ई, बरोबर ना. एफ सी ई नाव दिलं. याचं नाव काय दिलं एफ बी सी. एफ बी सी मला माहिती झालेला आहे, किती आहे तो 12.6. एफ सी मला माहीत नाही, एफ सी डी मला माहीत नाही. लावा इथे आता समेशन एफ एक्स इज इक्वल टू 0. एफ एक्स इज इक्वल टू 0ची गरज आहे का आपल्याला लावायची, ऑलरेडी मी बी सी कॅल्क्युलेट केलेला आहे. सो मी समेशन एफ एक्स लावणार नाही. मला आता कॅल्क्युलेट करायचं आहे एफ सी डी. त्याच्यासाठी मी समेशन एफ वाय लावतो. लावू ना. समेशन एफ वाय इज इक्वल टू 0. सांगा अपवर्ड डाऊनवर्ड कोणते फोर्स आहे. त्रिशूळ बनवा इथे. हे त्रिशूळ बनलं इथे. त्रिशूळ म्हणजे काय, एक्स कॉम्पोनंट वाय कॉम्पोनंट बनला. याचा वाय कॉम्पोनंट काय येईल, ज्याला अँगल चिटकतो, म्हणजे हा काय झाला कॉस, हे काय झाला साइन. ठीक आहे. एफ सी ई साइन 45 मायनस प्लस डाऊनवर्ड चाललाय म्हणून मायनस. एफ सी ई साइन 45. ओके, हे भेटून गेलं याची व्हॅल्यू. हे काय मायनस एफ सी डी खाली चाललाय ना. ओके, हे पण खाली चाललाय -5 इज इक्वल टू 0. चला आता इथे आपल्याला सगळ्या व्हॅल्यू तर माहिती नाही, एफ सी ई माहीत नाही, एफ सी डी माहीत नाही. अशा केसमध्ये तुम्हाला आता लावावंच लागेल समेशन एफ एक्स. समेशन एफ एक्स कोणते कोणते आहेत, इकडे एक कॉम्पोनंट चाललाय, इकडे एक कॉम्पोनंट चाललाय. दोन्ही कॉम्पोनंट लेफ्ट साईड चाललेत म्हणजे -12.6. आणि हा कोणता कॉम्पोनंट आहे एफ सी ई कॉस 45 मायनस एफ सी ई कॉस 45 इज इक्वल टू 0. अजून कोणता नाही ना हॉरिझॉन्टल, एवढंच आहे. तर याच्यावरनं काय कळालं, कॉस 45 ची व्हॅल्यू किती येत होती रे 0.71. तर याला तिकडं पाठवून द्या. -12.6 इज इक्वल टू एफ सी ई इंटू 0.71. करा कॅल्क्युलेट. एफ सी ई इज इक्वल टू -12.6 डिवायडेड बाय 0.71. किती आली होती रे, ही कॅल्क्युलेट केली होती ना आपण, 18 काहीतरी व्हॅल्यू आहे ती, बरोबर ना. तर ही व्हॅल्यू 18 आहे ती काहीतरी. तर एफ सी ची व्हॅल्यू काय आली -18 किलो न्यूटन. मायनस शोज एफ सी चं मायनस काय शोज करतं कॉम्प्रेशन. जर मी इथं टेन्शन दाखवले ना अवे फ्रॉम द पॉइंट, त्या पॉईंटपासून मी अवे दाखवले, पण ते कम्प्रेशन आहे कारण साईन आली निगेटिव्ह. चला एफ सी माहिती झालं. एफ सी या इक्वेशनमध्ये ठेवून द्या. चला एफ सी या इक्वेशनमध्ये ठेवलं मी, इथे लिहितो. हे किती आहे -18 मायनस मायनस प्लस, बरोबर ना. हे -18 आणि हे मायनस एफ सीचं हे मायनस, किती झालं मायनस मायनस प्लस, म्हणजे मी इथं लिहितो 18 इंटू साइन 45 किती असतं 0.71 मायनस एफ सी डी इज मायनस एफ सी डी -5 इज इक्वल टू 0. ठीक आहे. या एफ सी डीला तिकडे द्या पाठवून. या 18चे 0.71 म्हणजे काय 12.6 -5 इज इक्वल टू एफ सी डी. म्हणजे एफ सी डी किती आला रे 5.6 पॉझिटिव्ह. दॅट्स वाय टेन्शन. चला हे काय भेटलं मला एफ सी डी भेटलं. चला मग आता एफ सी डी मिळालं, एफ बी सी मिळालं, एफ सी मिळालं, बरोबर ना. एफ सी मिळालं, एफ सी डी मिळालं.
या सगळ्या व्हॅल्यू आपल्याला पॉईंट सी साठी मिळून गेल्या. आता डी आणि ईचं पॉईंट तुम्ही सॉल्व्ह करा ना रे, एवढं पण नाही येत का आता तुम्हाला? ठीक आहे, हे डी पॉईंट आणि ई पॉईंट तुम्ही सॉल्व्ह करा. फ्री बॉडी डायग्राम ड्रॉ केलेलीच आहे बघा ऑलरेडी. तरी तुम्हाला फ्री बॉडी जर पाहिजे असेल डायग्राम तर मी एकदा तुम्हाला ड्रॉ करून देतो. हे बघा, हे डी पॉईंट, हे इथे अपवर्ड, हे अपवर्ड, हे अपवर्ड, लेफ्टवर्ड, झालं संपलं. आर डी तुम्हाला माहिती आहे, हे पण तुम्हाला माहिती आहे. काय माहिती आहे? एफ कोणता फोर्स आहे? हा सी डी, आत्ताच कॅल्क्युलेट केला आपण. हा एफ सी डी, हा एफ सी डी बघून घेताल काय आलाय. एफ सी डी कॅल्क्युलेट केलेला आहे आपण. आणि अजून काय होतं? हा लेफ्टवर्ड एफ ई डी. मग एफ ई डीच तर तुम्हाला फक्त कॅल्क्युलेट करायचं आहे. इथे समेशन काय लावणार तुम्ही? समेशन लावा ना कोणतं तरी. समेशन एफ एक्स लावा, बरोबर ना? हे तुम्हाला माहिती, हे माहिती, म्हणून तुम्हाला वर्टिकलचं समेशन एफ वाय लावण्याची गरज नाही. तुम्हाला ई डीच कॅल्क्युलेट करायचं. मग तेवढाच एक फोर्स आहे ना हॉरिझॉन्टलनी. सो एफ ई डी काय येऊन जाईल? 0. बाद झाला रे. आता मी सगळंच एक्झाम्पल सॉल्व्ह करून देईल. तुम्हाला काय स्वतःला कॉन्फिडन्स कधी येणार? ई पॉईंट जो आहे तो तुम्ही सॉल्व्ह करा. आता मी ई पॉईंट किती जरी सोपा असला तर नाही सांगणार, फक्त ड्रॉ देतो काढून डायग्राम. 5 किलो न्यूटन हे आहे एफ ई डी, हे आहे एफ ई सी, बरोबर ना? हे वर चाललंय एफ काय होतं? बीई. आणि हे काय होतं? एफ ए. एफ ई डी तर आता कॅल्क्युलेट केलं 0. एफ सीई कॅल्क्युलेट केलं आपण. पॉईंट ज्यावेळेस सी कॅल्क्युलेट केलं त्यावेळेस ई सी पण कॅल्क्युलेट केलं. याची काय व्हॅल्यू आहे ते बघून घ्या, कॅल्क्युलेट केलेली. ही व्हॅल्यू, या फोर्सची व्हॅल्यू आपण पॉईंट बी, जॉईंट बी ज्यावेळेस कॅल्क्युलेट केला त्यावेळेस केलेली एफ बीईची व्हॅल्यू. आणि एफ जो ज्यावेळेस आपण पॉईंट केला त्यावेळेस आपण एफ एईची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली. ते आपण मागचं व्हिडिओ मागं करून बघून घ्या. झालं ना ट्रस्ट सॉल्व? हो, मी तुमची मजाच घेत होतो. सॉल्व तर मी पूर्ण करणार होतो, फक्त तुम्हाला दाखवून दिलं की पटापट कशा व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या. कळालं तुम्हाला? काय केलं? जॉईंट पकडत गेलो, सॉल्व करत गेलो. स्टार्टिंगचे 3-4 पॉईंट सिलेक्ट केले, जॉईंट सिलेक्ट केले की शेवटचे जॉईंट ऑटोमॅटिक आपल्याला फोर्सेस मिळालेले असतात. आता काय करायचं? जसं मी टेबल ड्रॉ केला होता, प्रत्येक बाजू घ्यायची. कोणती कोणती? एफ ए, ए बी, बी सी, सी डी, डी ई, ई एफ, या सगळ्या बाजू घेऊन अशा बाजू लिहायच्या. समोर त्याचं मॅग्निट्यूड लिहायचं, टेन्शन कम्प्रेशन लिहायचं, संपलं. युनिव्हर्सिटीमध्ये हे 12 मार्काचा प्रॉब्लेम असतो. MPSC मध्ये कोणत्याही कॉम्पोनंटचा ना फोर्स आणि डायरेक्शन विचारतात. सपोज एफ एई विचारला, त्याच्यातला फोर्स किती आहे, हे असे छोटे छोटे क्वेश्चन 2 मार्कासाठी किंवा 1 मार्कासाठी, 1च मार्कासाठी, 2चा क्वेश्चन नसतो, 1च मार्कासाठी MPSC विचारतात. चलो, दिस इज ऑल अबाउट द टुडेज लेक्चर. थँक्यू. कळालं नसेल कमेंट, कळालं असेल लाईक, आणि तिसरं काही असेल तरी कमेंट. ठीक आहे? चलो, थँक्यू.